अचूक होल शोधणे आणि फिट करण्यासाठी अचूक होल बनवणे। सर्वांना नमस्कार। आज तुम्ही अचूक होल शोधण्यासाठी आणि स्टड फिट करण्यासाठी अचूक होल बनवण्यासाठी फिटर प्रॅक्टिकल सत्राची प्रक्रिया पाहणार आहात। सरफेसला कसे सपाट आणि चौरस फाईल करावे, टॅपिंग होलसाठी टॅप ड्रिलचा आकार निश्चित करणे आणि होल ड्रिल करणे, टॅप रेंच वापरून M10 इंटरनल थ्रेड कापणे, थ्रेड केलेल्या होलमध्ये फिट करणे। आवश्यक टूल्स आणि उपकरणे। फिटर विभागात वापरली जाणारे टूल्स आणि उपकरणे ओळखा। प्रत्येक टूल्सची नावे नोंदवा। प्रत्येक टूलविषयी काय करावे आणि काय करू नये। ज्या उद्योगांमध्ये फिटर कार्यरत आहेत त्यांची नावे नोंदवा। उपकरण: स्टील रूल, ट्राय स्क्वेअर, स्क्राइबर, फ्लॅट फाईल, डॉट पंच, नीडल फाईल, बेंच व्हाईस, हॅकसॉ, टॅपिंग रेंच, ड्रिल बिट, वर्टिकल ड्रिल, व्हर्नियर कॅलिपर, हॅमर, M10 टॅप, पिच गेज। फिटिंगमध्ये सुरक्षा खबरदारी। प्रात्यक्षिक उपक्रम सुरक्षिततेसह शॉप टॉक। प्रशिक्षणार्थींना वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे PPE वापरण्यास शिक्षित करून त्यांची सुरक्षा वृत्ती विकसित करणे। वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे ओळखा। वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांच्या विविध प्रकारांचा अर्थ लावा। नेत्र सुरक्षा, सेफ्टी ग्लासेस, पैरकी सुरक्षा, सेफ्टी शूज, धूळ आणि धूर, श्वासयंत्र, हात सुरक्षा, ग्लोव्ज, हेड सुरक्षा, हेल्मेट, सुनावणी सुरक्षा, इयरप्लग, कपडे, सेफ्टी जॅकेट। सपाटपणा आणि चौरसपणा राखून 48x48x9 मिलीमीटर आकारात धातूला फाईल करा। अचूक होल शोधणे आणि फिट करण्यासाठी अचूक होल बनवणे। सरफेसला सपाट आणि चौरस फाईल करणे। टॅपिंग होलसाठी टॅप ड्रिलचा आकार निश्चित करणे आणि होल ड्रिल करणे। कच्चा माल त्याच्या आकारासाठी तपासा। स्केल आणि स्क्रिबर वापरून सामग्रीचे परिमाण चिन्हांकित करा। हॅकसॉ वापरून आवश्यक लांबी कट करा। सपाटपणा आणि चौरसपणा राखून 48x48x9 मिलीमीटर आकारात धातूला फाईल करा। व्हर्नियर कॅलिपर वापरून आकार तपासा। मध्यभागी चिन्हांकित करण्यासाठी सामग्रीच्या पृष्ठभागावर खडू लावा। जॉबच्या मध्यभागी ड्रिल होलला चिन्हांकित करा। घटक पृष्ठभागावर ठेवा आणि डॉट पंच वापरून ड्रिलिंगसाठी केंद्र चिन्हांकित करा। जॉबला बेंच व्हाईसमध्ये धरा। M10 टॅपसाठी ड्रिलचा आकार निश्चित करा।
अचूक होल शोधणे आणि फिट करण्यासाठी अचूक होल बनवणे. टॅप रेंच वापरून M10 इंटरनल थ्रेड कापणे. थ्रेड केलेल्या होलमध्ये फिट करणे. घटक पृष्ठभागावर ठेवा आणि डॉट पंच वापरून ड्रिलिंगसाठी केंद्र चिन्हांकित करा. त्याचप्रमाणे 6 मिलीमीटर ड्रिल बिट बसवा आणि पायलट होल ड्रिल करा. आठ 8.5 मिलीमीटर ड्रिल बिट बसवा आणि टॅपिंगसाठी होलमधून ड्रिल करा. जॉबला बेंच व्हाईस मध्ये धरा. हड टॅप आणि टॅप रेंच वापरून M10 इंटरनल थ्रेड कापा. कडा म्हणजे बर्स काढून टाकण्यासाठी थ्रेडला स्वच्छ करा. स्क्रू पिच गेजने थ्रेड तपासा. थ्रेड केलेल्या होलमध्ये बसवा. सरफेसला कसे सपाट आणि चौरस फाईल करावे. होलसाठी टॅप ड्रिलचा आकार निश्चित करणे आणि होल ड्रिल करणे. टॅप रेंज वापरून M10 इंटरनल थ्रेड करणे. थ्रेड केलेल्या होलमध्ये स्टड फिट करणे. आशा आहे की आपल्याला ही तांत्रिक प्रक्रिया स्पष्टपणे समजली आहे.